नमस्कार. आज मी तुम्हाला सकाळची उरलेली मटणाची भाजी वापरून अगदी झटपट, सुगंधी आणि चविष्ट मटण पुलाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे. उरलेली भाजी टाकून न देता अशा पद्धतीने वापरली तर काही मिनिटात एकदम नवीन डिश तयार होते. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता कुकरमध्ये तेल गरम करून सर्व खडे मसाले टाकून घेऊयात. मिनिटभर परतून घेऊया. त्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा आणि 2 मिरच्या टाकून घेऊयात. आता उरलेल्या मटणाची भाजी घालून 2-3 मिनिटे चांगलं परतून घ्या. बासमती तांदूळ स्वच्छ धुवून टाकून घेऊयात. बिर्याणी म्हणा किंवा पुलाव, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. काही जणी तांदूळ भिजवतात, पण मी भिजवत नाही. रेसिपीच्या आधी फक्त तांदूळ धुवून ठेवते. आता गरम पाणी घाला. कालवणात जितका रस आहे तो लक्षात घेऊनच पाण्याचे प्रमाण ठेवा. मीठ आधी चाखा आणि गरज असेल तरच घाला. कुकरला 1 शिट्टी घ्या किंवा मंद आचेवर 2 शिट्ट्या घ्या. नेहमी गरम पाणी वापरा, त्यामुळे तांदूळ समान शिजतात आणि पुलाव छान दाणेदार होतो. आता पुलाव हलक्या हाताने मोकळा करून घेऊया. तुम्ही बघू शकता पुलाव किती छान झालेला आहे. उरलेल्या मटणाच्या भाजीपासून अगदी कमी वेळात तयार झाला मस्त सुगंधी, दाणेदार आणि चविष्ट मटण पुलाव. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.